लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का रखडला? लाडक्या बहिणींचे पैसे खरंच बंद झाले का? कोणत्या जिल्ह्यामधील पैशांना वाटप सुरुवात झाली आहे? याबद्दल अनेकांनी प्रश्न विचारले. लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही महिलांना जमा झाले नसल्याने महिला चिंतेत देखील असल्याचे पाहायला मिळत आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज आपल्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हक्काने स्वागत करतो. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता रखडल्याचे आता पाहायला मिळत आहे. या हप्त्याबद्दल अनेक महिला आता विविध ठिकाणी जाऊन चौकशी देखील करत आहेत की आम्हाला या योजनेचे पैसे का आले नाहीत. आम्ही या योजनेच्या सर्व अटींमध्ये, पात्रतेमध्ये आणि निकषांमध्ये देखील पात्र आहेत, तरी देखील आम्हाला या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाही. काही महिलांचे असे मत आहे की आम्ही अर्ज केल्यापासून आम्हाला जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत किंवा जानेवारी महिन्यापर्यंत सर्व पैसे आले, परंतु आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाही. तर आम्ही काय करावे? आम्ही काय केल्यानंतर आम्हाला पैसे येतील? केवायसी करण्याची आवश्यकता आहे का? तर मित्रांनो, याबद्दल किंवा महिलांनो, तुम्ही याबद्दल आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला यासाठी सध्या कुठेही चौकशी करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा काही तांत्रिक कारणांमुळे रखडला गेल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. आता यामध्ये तांत्रिक अडचण नक्की काय आहे? बँक सर्व्हर प्रॉब्लेम आहे किंवा इतर कुठला प्रॉब्लेम आहे? त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली नाहीये, परंतु त्यामुळेच महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करता येत नाहीत. यामध्ये सुरुवातीला 21 तारखेला पैसे जमा होतील असे बोलले जात होते, कारण उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठी 3500 कोटी रुपयांच्या चेकवर मी सही करून आलोय आणि पुढच्या आठवड्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील असे अजितदादांनी सांगितले होते. त्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारद्वारे महिला व बालविकास विभागाकडे 3490 कोटी रुपयांचा चेक दिल्यास देखील बोलले गेले आणि ह्या 3490 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास विभागाकडे आल्यानंतर 21 तारखेपासूनच महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे बोलले जात होते, परंतु 21 तारखेला 22 तारखेला देखील महिलांना पैसे मिळाले नाहीत. यामध्ये काही जिल्ह्यांमधील महिलांनी असे सांगितले की आम्हाला का पैसे येत नाहीत अजून? तुम्ही तर बोलले होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु यामध्ये त्यावेळी देखील सांगण्यात आलं की कुठल्या तरी तांत्रिक कारणामुळे हा हप्ता वितरित करण्यात आलेला नाहीये. त्यानंतर 24 तारीख, जे की सोमवारी देखील बोलले जात होते की 24 तारखेपासून सर्व महिलांच्या बँक खात्यावर सुरळीतपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील, परंतु सोमवारी देखील महिलांच्या पदरी निराशाच मिळाली आणि लाडक्या बहिणींना सोमवारी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नाही. आता मंगळवार दिनांक 25 तारखेला मात्र लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही, परंतु 24 तारखेला म्हणजेच की सोमवारी शेतकऱ्यांना PM किसान या योजनेचे 2000 रुपये मात्र जमा झाले, परंतु ज्या महिला प्रतीक्षित होत्या की आम्हाला 1500 रुपये जमा होतील त्यांना सोमवारी देखील निराशा मिळाली. मंगळवारी देखील त्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे आणि आज बुधवारी देखील महिलांच्या बँक खात्यावर फेब्रुवारी महिन्याचे पैसे अजूनही जमा नाही आहेत. आता महिला याबद्दल विचारत आहेत की आम्ही केवायसी करू का? तर केवायसी वगैरे असली कुठलीही प्रणाली अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी आलेली नाहीये. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे मिळतील त्यापैकी बऱ्यापैकी महिला या हप्त्यासाठी कायमस्वरूपीच, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी कायमस्वरूपीच पात्र राहतील आणि त्यांच्या बँक खात्यावर असे महिन्याला पैसे येतच राहतील. आता एक लक्षात घ्या की यासाठी 3490 कोटी रुपयांचा निधी जर महिला व बालविकास विभागाच्या कडे आलेला आहे, तर हे पैसे आज ना उद्या महिलांच्या बँक खात्यावर जमा होतील, ज्यावेळी तांत्रिक अडचणी दुरुस्त होतील आणि तांत्रिक अडचणी दुरुस्त केल्यानंतर लगेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरण, म्हणजेच की पैशाचे वितरण करण्यास सुरुवात होईल आणि सर्व पात्र भगिनींच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे येतील. अजूनही यामध्ये अनेक महिला पात्र आहेत, अनेक महिलांना यामध्ये अपात्र केलेले नाहीये. अपात्र महिलांची छाननी प्रक्रिया मात्र सुरू राहणार आहे आणि त्याद्वारे ज्यावेळी सर्व तपासणी पूर्ण होणार आहे त्यामधून ज्या महिला उरतील त्यांना कायमस्वरूपी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होतील. आता मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की येत्या 2 मार्चपासून राज्याचा आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, ज्यामध्ये आपले अर्थमंत्री माननीय अजित पवार हे आपल्या राज्याचे बजेट मांडणार आहेत, जे की एका वर्षासाठीचे बजेट असते आणि या बजेट दरम्यानच लाडक्या बहिणींना मोठी आशा आहे
की जे सरकारने आश्वासन दिलं होतं, म्हणजेच की महायुती सरकारने इलेक्शनच्या आधी एक आश्वासन दिलं होतं की जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये महिना करू. आणि यामुळेच अनेक महिला आता या 2100 रुपयासाठीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि आता 2100 रुपयाचा निर्णय घ्यायचा म्हटल्यास यामध्ये ज्या महिला सर्व अटी आणि सर्व निकषांमध्ये पात्र आहेत केवळ त्याच महिलांना यामध्ये ठेवले जाईल. आणि ज्या महिला चुकीच्या पद्धतीने अथवा योजनेच्या पात्रता व निकषांमध्ये बसत नसल्यास त्यांना या योजनेतून काढून टाकले जाईल. त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही, परंतु त्यांना या योजनेअंतर्गत पुढचे पैसे मिळणार नाहीत. आता हा तांत्रिक प्रॉब्लेम आज उद्या सॉल्व्ह होऊन महिलांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात पैसे जमा होण्यास देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर पुराव्यासह अपडेट मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना, लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून लाडक्या बहिणी कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेणार नाहीत. ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आहे आणि ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कुठेही चौकशी करू नका, कुठेही KYC वगैरे करायला जाऊ नका. तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळेच व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतो, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.